विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आमचे मित्र नंदकुमार मोरे यांनी या पुस्तकाचा परिचय करून दिलेला. पुस्तकाविषयी बोलत जाणारच आहे. या तालुक्याला साहित्याची मोठी परंपरा आहे आणि त्यातलं पहिलं नाव हे सगळ्या सत्यशोधकीय समाजातल्या लेखकांचं आहे. म्हणजे या तालुक्यात आता ज्या बैठका वाढल्या, हा सत्यशोधक विचाराचा पराभव कुणी केला हे एकदा या तालुक्यातल्या सगळ्या मान्यवरांनी चिंतन करण्यासारखा विषय आहे. नंदकुमार मोरे म्हणाले की इथं गांजा दारू पासून प्राथमिक माध्यमिक शाळेतली मुलं या प्रकारच्या व्यसनात भिंतीकडे वळलेली आहेत. हा तालुका नरसिंह भुजंगराव पाटलांचा तालुका. चव्हाण पाटील आमदार जरी झाले तरी स्वतःची कपडे स्वतः धुत असायचे. या तालुक्याकडं संतत्वाचे गुण होते. या तालुक्यात रणजित देसाईंसारखा मोठा लेखक होऊन गेला. पांडुरंग गुरुजींनी आपल्या परीने साहित्यात भर घातली. अशी अनेक नावं देत आहेत जे अगदी सत्यशोधकीय परंपरेपासून दाजीबा देसाई ते एन.डी. पाटील इथपर्यंतच्या लोकांचं या तालुक्यावर अतोनात प्रेम. काय होत असं या मातीत आणि या प्रकारचं जे काही आज घडत आहे आणि मळवीकरांचं रक्त उसळत आहे, याची जबाबदारी काही फक्त एकट्या संतोष मळवीकरांची नाहीये. जे धडाधड तुमची पोरं कोणतरी चोरी करून घेऊन जातात आणि कशा कशासाठी चोरी करतायत. जी सत्यशोधकांची परंपरा होती, जी शेतकरी कामगार पक्षाची परंपरा होती, त्या तालुक्याला दिवस काय आहे आणि हे दिवस आणण्यासाठी कोण कार्यरत आहे. बाबा बुवांचं प्रश्न या तालुक्यात आलं कसं. म्हणजे इतके बाबा बुवा आता तुरुंगात आहेत तर त्यांच्या बैठका चंदगडमध्ये हे सगळं बघितल्यानंतर मळवीकरांचं रक्त उसळतं ते स्वाभाविक आहे. आणि त्याच्या सगळ्या खुणा या संत्या खुली या पुस्तकामध्ये आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं असं जाहीर करतो की या पुस्तकाचं प्रकाशन मित्र अनेक कारणाने हे पुस्तक मला महत्वाचं वाटतं. अनेक कारणाने. याचं पहिलं कारण या माणसाला राग येतो. आपण जे सगळे आहोत आपल्याला रागच येत नाही. काय येतो बघा. तलाट्यानं पैसे मागितले, राग येत नाही. मास्तरनं शाळेत नाही शिकवलं, नाही राग येत. म्हणजे ज्या गोष्टींचा संताप यायला पाहिजे, राग यायला पाहिजे, धडाधड दरोडे टाकणारे दरोडेखोर भोवती वाचवत असताना आपल्याला कोणत्याच गोष्टीचा राग येत नाही. पण इतकं आपण दगड कसे राहू. आपल्याला राग न येण्या
कोणती अंगवळणी पडलं. म्हणजे निवडणुकीत एवढे पैसे वाटले, एकट्याला सुद्धा असं वाटलं नाही की पैसे माझ्या घरात घेऊन आला तर थोबाड्यात मारे. उलट बोलून अहो माझं घर कसं काय चुकवलं ह्या दोन्ही घरात, एवढे निर्लज्ज आपण झालो. राग नाहीये. ज्या प्रजासत्ताकाचं तुम्ही गुणगान करता, आज सकाळी झेंडावंदन करून जिलेबी खाला असाल, काय आपण दिवस आणून ठेवले. आपण इतक्या सगळ्या गोष्टींची विल्हेवाट लावली की उद्याच्या पोरांना आपण कोणता भारत देणार आहोत, कोणता देश आपल्या पोरांच्या हातात आपण सोपवणार आहोत. ज्या देशात खलनायक नायक झालेले आहेत. म्हणजे तुम्ही कधीतरी पुष्पा 1 आणि पुष्पा 2 बघा, मला हा चांगला सिनेमा वाटतो. याचं कारण त्यात नायकच नाही, खलनायक हाच नायक. बरोबर आपली सामाजिक परिस्थिती अशीच झालेली आहे की नायक कुठल्या कोपऱ्यात बसलेले झाडू मारत कळतच नाही. हे सगळे खलनायकच नायक. काय बघतो आपण. आणि अशा एका समाज व्यवस्थेमध्ये उद्या जन्मणारी आपली संतती कोणत्या दिशेला जाणार आहे, काय भविष्य आहे त्यांचं. चंदगडवर आता हजारो उद्योगपतींचे डोळे आहेत. या तालुक्यातली इंच आणि इंच जमीन खरेदी करायला भांडवलदार तयार झालेले आहेत. हाशे फेकायला सुरुवात आहे. मित्रांनो, गुंठावर सुद्धा तुमची जमीन तुमच्याकडे उरणार नाही. काय देणार आहोत आपण आपल्या पुढच्या पिढीला. का राग येत नाही, का संताप होत नाही, का रक्त उसळत नाही, का शब्द फुटत नाही. हे पुस्तक बोलायला लावतं. हे मोरेंचं ऑब्झर्वेशन बरोबर आहे की अन्यायाविरुद्ध आपण बोलत नाही तोपर्यंत अन्याय अंगवळणी जर पडत गेला तर आपण जिवंत आहोत याला काही पुरावाच नाही. काय जिवंत आहोत आपण. राजरोज पैसे वाटतात, तेच स्टेजवर येऊन सांगतात की भ्रष्टाचाराला आळा घातला पाहिजे. तेच सांगतात की हे संपूर्ण शासन लोकशाही प्रणालीप्रमाणे चाललेलं आहे. तेच सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांची घटना आम्हाला शिरसावंद्य आहे. आणि तेच घटनेची छिन्न विच्छिन्न अवस्था करतायत. का बोलावंसं वाटत नाही, का राग येत नाही, का संताप होत नाही. ज्या ज्या गोष्टी आपल्या विरोधात घडतायत, अख्खं शिक्षण संपवलं या लोकांनी. उद्या बहुजनांची पोरं शिकतील ही आशा सोडून द्या. मळवीकरांसारखी किंवा आरायसारखी किंवा अगदी त्याच्या आधीची तोगले सरांची पिढी, आरपी पाटलांची पिढी, ही चंदगड मधने शिकून गेलेली, चंदगडचा सगळा चेहरा बदलणारी माणसं उद्या या तालुक्यात शिक्षण असणार नाही. सकाळीच मला राम मगदूम असं म्हणाला की जिल्ह्यात एकही संस्था अशी शिल्लक नाही की जिच्यात कोर्ट कचेरी सुरू नाही. काय थोर शिक्षण तज्ञ आपल्या नशिबाला आले. राग येत नाही, संताप होत नाही. एक मास्तर शिकवत नाही. मळवीकर त्यांच्या लहानपणीच्या दिवेकर गुरुजींचा इथं सत्कार करतात. सत्कार योग्य मास्तर तर कुठल्या तालुक्यात मिळत नाही. काय उच्च शिक्षणाची अवस्था केली, काय माध्यमिक शाळांमध्ये चालू आहे, प्राथमिक शाळांमध्ये काय शिकवलं जातं, झेडपीच्या शाळा का बंद पडत आहेत. नको
घ्यायला. ह्या शाळा जर नसत्या जिल्हा परिषदेच्या तर कोण तोगले, कोण धुंडलेकर सर, कोण आर.पी. पाटील सर, आम्ही शिकलोच नसतो. मग ह्या शाळा बंद पाडण्याचा डाव कुणाचा आहे? याच्या विरुद्ध राग यायला पाहिजे की नाही माणूस म्हणून. नाही तर मग आधीच नसबंदी करून घ्या, पोरं होऊ देऊ नका, कारण त्यांचं भविष्य धोक्यात घालतोय. राग तर आला पाहिजे. मळवी त्याला राग आला की मळवी तर पैसे खातो, तुम्हाला येत नाही, निदान तो पैसे तरी खातो, तुम्ही शेणापेक्षा काहीतरी वाईट खात असता. संताप यायला पाहिजे. आणि हा संताप पेरण्याचं काम हे पुस्तक आहे. कधीतरी हे अगदी जाणीवपूर्वक वाचा. याचे दोष मी सांगणार नाही, आज त्यांचा कौतुक सोहळा आहे. कौतुकात फार छळायचं नसतं, पण चांगलं पण आहे. इतकं चांगलं आहे की हा माणूस प्रत्येक गोष्टी विरुद्ध प्रतिक्रिया देतो. आम्ही कशा विरुद्ध प्रतिक्रिया देतो? कशाच विरुद्ध नाही, म्हणजे आम्हाला बधीर करून टाकलेले. कटेंगे तो बटेंगे, काय चालू आहे? कुणाला मारायचं? माझं अत्या हे गाव वडिंगरज तालुक्यातलं, तिथली गोष्ट सांगतो. आमच्याकडे सल्ला घातल्याशिवाय पत्र खात नाही, मटण खात नाही, मुळदार खात नाही. आमच्या गावातला एक मुसलमानाचं घर, त्यातला तो करता मनुष्य मरण पावला, ते घर मायग्रेट झालं. त्यावेळच्या गावकऱ्यांनी आयनापूरच्या एका मुसलमानाला निमंत्रण देऊन गावात आणलं, त्याला 3 एकर जमीन दिली. कुठलं कटेंगे तो बटेंगे, नाही राग येत, नाही संताप येत. कोण खतरे में, कुठला खतरे में? किती पद्धतीनं आपला मेंदू भ्रष्ट करून भ्रमिष्ट केला जातो. आणि भ्रष्ट करून भ्रमिष्ट करणारे उघड येऊन स्टेजवर आम्हाला सांगतात की तुमचं कल्याण करायचं. तुमचं कल्याण 2000 झालेलं काय 2000 भागलो? देशोधडीला पोरं लागली. चंदगड तालुक्यातली पोरं गणितला जेव्हा शिकायला यायची, स्टोवर जेवण करून खायची. शिवाजी बोर्डिंग होतं म्हणून यातली बरीच पोरं शिकली. इथं असलेली बोर्डिंग कोणी बंद पाडली? तुकाराम वल्लोबा आंबेडकर हे बोर्डिंग होतं, ऑस्ट्रेलियात होतं. आठवतं का बघा, ते चंदगडात होतं, हे चंदगडात होतं. कोण दाजीबा देसाई? काय पडलं होतं इथं? या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपली दिशाभूल केली जाते. आपल्याला देशोधडीला लावलं जात आहे. आपल्या पोरांच्या हातात कटोरा देऊन भीक मागायला लावलं जात आहे. हे शिक्षण संपवणारे कोण आहे? कोण आहे ते शिक्षण संपवणारे? मळवीकर रागारागाने सांगतात तो कारखाना बंद पडला, पराठीने चालवला. तुमचं चालू तरी आहे हो. भोवती इतके बंद पडलेले आहेत, शेतकरी देशोधडीला लागला. हे आनंदाने सांगतात दररोज इतक्या आत्महत्या होतात. तुम्ही काय करता? काय शेतकऱ्याची अवस्था? डीएपीचा दर काय आहे? युरियाला कुठलं लिंकिंग आहे?
काय यावर्षी इंद्रायणीचा भाव किती आला, कोणत्या भाताला काय दर दिला, ऊसाचं सोडून द्या, गोरगरीब शेतकऱ्याच्या बाजूनं कोणीच उभं राहत नसेल आणि मळवीकर बोलत असेल, एक तरी माणूस जिवंत आहे म्हणायला जागा. आम्ही मुळते आहोत आणि बिचारा जिवंत आहे. मुळद्यांच्या राज्यात लेखकाचं काम काय असतं, लेखक काय काम करतो, लेखकाकडे पुढारी नसतो. लेखकाला काही दररोज वर्तमानपत्रात फोटो यावा अशी इच्छा असते त्याची. लेखक काय काम करतो, त्याला तुम्ही कधी कोळशाच्या खाणीकडे गेला असाल तर ती मोठी भुयार खोदून तळाचा कोळसा काढणारे कामगार एक पाखरू खांद्यावर घेऊन त्याच्या खणीत उतरतात. खणीत पाखरू घेऊन उतरतात तर अचानक त्या खणीमध्ये जर काही संकट आलं तर त्याची पहिली जाऊन त्या पाखराला लागते आणि ते पाखरू भुरकन ओढून त्या खणीतून बाहेर येतं. त्यावेळी सगळे कामगार पळत पळत जीव वाचवतात. लेखक हे पाखरू असतं, ते सांगतं समाजाला, ते सांगतं समाजाला की उद्या हे संकट आहे. हे संकट समाजाला नेस्तनाबूत करणार असेल तर लेखकानं बोललं पाहिजे आणि ती त्याची जबाबदारी असते. लेखकाला खोटं वागून चालत नसतं. त्याच्या लिहिण्यात आणि जगण्यात अंतर आलं तर त्याचं लेखन उथळ होतं, फसून जातं. भ्रष्टाचार करून कादंबरी लिहिता येत नाही, लाच घेऊन कविता करता येत नाही. तुम्हाला निष्कलंक, नितळ आणि निर्ममच राहावं लागतं, तेव्हा कुठेतरी शब्द सापडतो आणि शब्दाला धार येते. प्लेटो उगाच म्हणालेला नव्हता की राज्यातले सगळे कवी एका बोटीत घाला आणि पहिलं त्यांना बुडवा तर तुम्हाला राज्य करता येईल. काय म्हणाला होता तो? साधी गोष्ट अशी आहे की जर एखादा कवी जिवंत राहिला तर राजाच्या चुका तो काढतो आणि काहीतरी लिहितो. हळूहळू ते लोकांत पसरतं आणि लोक राज्य उलटवून टाकतात कवीच्या एका शब्दावर. म्हणून कवी जर शिल्लक ठेवायचं नाही, त्याला बुडवलं पाहिजे. चांगल्या राज्यकर्त्याला हे जे प्लेटोनं सांगितलं त्याच्या पाठीमागचं तत्व हे की लेखक हा व्यवस्थेचा हुजऱ्या नसतो. लेखक हा कुठल्याही पुढाऱ्याचा चमचा नसतो. मी घाबरलो होतो ही सगळी नावं वाचून की आपल्याला कुठली आपत्ती असतो. मी कधीही कुठल्याही आमदाराच्या, मंत्र्याच्या कार्यक्रमात जात नाही. ह्याने कधी वाचलेलंच नसतं. मी वाचणारी माझ्या आयुष्यात दोन माणसं होती. एक बाबा कुपेकर बघितले, त्यांचं ग्रंथालय मोठं होतं आणि नवे पुस्तक आल्यानंतर फक्त ते फोनवरून विचारायचे की अरे ह्या पुस्तकात काय, उत्तम वाचक. दुसरे शरद पवार आणि पहिल्या नंबरचे यशवंतराव चव्हाण. माझ्या आयुष्यात बघितलेली ही तीन वाचनारे. आपल्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांचा आणि वाचनाचा काळी मात्र संबंध आहे. यांच्याकडे जायचं कशाला? बरं, आता गंमत अशी आहे की पूर्वी एक व्यवस्था होती की काहीतरी तलाट्याकडे, पोलिसाकडे काम निघालं तर यांच्याकडे जायला लागायचं. साहेब जरा ह्याला फोन करा, त्याला फोन करा. आता काय नाही, 100-200 रुपये खिशात आले की ह्याच्याकडे 10
टाकले त्याच्याकडे 5 टाकली ती आपलं काम होईल. पुढाऱ्याकडे जायची गरज नाही. याचा अर्थ लाच द्या असं नाही म्हणत. मला म्हणायचं हे आहे की अशा लोकांची आता गरज उरलेली. मग यांच्या समोर जाणं, यांच्या समोर आपण लाळघोटेपणा करणं. लेखक हा व्यवस्थेच्या विरोधीच असतो आणि त्याने असलं पाहिजे. तो नाही रे वर्गाचा प्रतिनिधी असतो. तो जो जो चुकतो त्याच्यावर बोट ठेवलंच पाहिजे त्यानं, आणि त्यानं ठणकावून सांगितलं पाहिजे की राजा तू चुकतो. ते जर लेखकानं केलं नाही तर लेखक असण्याला नव्हे ते टिकतच नाही. ते आज पुस्तक प्रसिद्ध झालं, 2-3 दिवसात मारणारं पुस्तक लिहिणारा लेखक पाहिजे नाही. लिहिणाऱ्यावर असंख्य डोळे असतात आणि त्याला या तळपत्या म्हणणार धारदार तलवारीवरून चालायचं असतं. सोपं नाही लेखक म्हणून. लेखक व्हायचं असेल तर तुम्हाला धारदार तलवारीवरून चालायची रिस्क पत्करावी लागते. पाय घसरला मुंडकं जाण्याची शक्यता आहे. सत्याला जवळ जात असताना, खरं बोलत असताना तुमच्या शब्दात जर ताकद यायची असेल तर तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात उभारण्याचं धैर्य दाखवलं पाहिजे. आणि ते धैर्य असेल तरच तुम्हाला एका दुसऱ्या जगण्यातून शब्द सापडतो आणि त्या शब्दातून काहीतरी असं निर्माण होतं की अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. हे भटांना सापडलेले शब्द आहेत, मर्ढेकरांना सापडलेले शब्द आहेत, रणजित देसाईंना सापडलेले शब्द आहेत. लेखकानं व्यासपीठावर शक्यतो जाऊ नये. माईकचा नाद एकदा माणसाला लागला तर तो चांगलं लिहू शकत नाही, लिहू शकत. त्यानं बॅक बेंचरच असलं पाहिजे. शेवटच्या माणसात तुम्ही असाल तर स्टेजवरच्या सगळ्या काळ्या गोष्टी दिसतात. त्यांच्यात बसून ह्यांचं काही दिसत नाही. लेखकांना शेवटी बसवत. मित्रांनो, हे सगळं मी का सांगतोय? हे सांगण्याचा हेतू थोडस मौलिकरणाने सांगणं आहे. तुम्ही लेखक झालेला, पण आता जबाबदारी वाढलेली आहे हो. आता तुम्ही जितके पूर्वी पारदर्शक होता त्याच्यापेक्षा अधिक पारदर्शक राहिला तर लिहू शकाल. तुम्हाला आता जेवढा संताप येत होता तो लगेच व्यक्त करण्याच्या ऐवजी संताप मुरवणं आणि त्याचं लोणचं घालणं. आंबा कापला आणि मसाला लावला, लोणचं नाही चांगलं दिसत. उलटी होणं वेगळं. खाल्ल्या उलटी झाली म्हणजे इथं आंदोलन झालं आणि त्याच्यावर मी कथा आली, ती उलटी झाली. लेखन खाल्लेलं पचल्यानंतर, रक्तात भिनल्यानंतर तुमच्या मेंदूतून जो शब्द येईल तो चिरकाल असेल. ते लेखन उलट्या काही नाही. लिहिणाऱ्यानं पहिलं स्वतःला सांगायचं, नाही उलटी, पचवून. आणि पचल्यानंतर रक्तात भिनलं की मग श्रीमान योगेशी यांनी सांगितले कुपेंद्राने, ही अद्वितीय कादंबरी आहे दादाची. अद्वितीय. त्यांचं कौतुक स्वामीमुळे झालं, पण स्वामी ही चांगली कादंबरी नाही, ती रंजक कादंबरी. पण श्रीमान योगी ही दादानीच लिहिली. हे कधी आलं? इतक्या वर्षाचं चिंतन. लेखकानं फार बोलू नये, त्याचा पोपट झाला की संपला. म्हणून मिळाला कार्यक्रम की घेतला. मला
पुणेकरांचा गैरसमज झालाय की मी म्हटलं पहिल्यांदा मला यायला जमणार ते बरोबर होतं, कारण मी नभू पाटलांच्या पुण्यस्मरणाला आलो होतो मागच्याच 15-20 दिवसात. एकाच तालुक्यात 2 वेळा म्हणजे भयंकरच जाईल. तुम्ही माझे आवडते आहात, तुमच्या सगळ्या गोष्टींवर माझी नजर असते, पण एका तालुक्यात 2 वेळा जाऊन बोलायचं आणि मी काय असा बोलणारा मनुष्य नाही. ठीक आहे, आरायनं सांगितलं की मी वक्तृत्व स्पर्धा करत होतो त्यावेळी, मी अगदी सगळे करंडक महाराष्ट्रातले आणलेले होते करेक्ट. पण माझ्या नंतर लक्षात आलं की मी बोलत राहिलो तर मला लिहिता येणार नाही. बोलणं ही माझी गरज नाही तर लिहिणं ही माझी गरज आहे. त्यामुळे मला मौनातच असलं पाहिजे आणि मला व्यासंग केला पाहिजे. माझ्या आधी कोणी काय लिहिलं हे सगळं वाचल्यावर मग मला कळतं की मला काय घ्यायचंय. वाचतच नाही आणि तुम्ही लेखक होणार आहात, शक्य नाही. आता तर खेड्यापाड्यातून लेखक होण्याची शक्यता कमी, कारण सगळी वाचनालय बोगस झालेली. वाचनालय संपलं. मगाशी कुपेकर साहेब वगैरे म्हणाले की वाचन संपत आलं. वाचन संपत येण्यानं धोक्याची घंटा आपल्याकडे वाजते. मोबाईल किती प्रकारचे रोग आणतो आहे. ते एआयचं कौतुक वगैरे हे काय, एआय हे साधन आहे, पण मेंदू हा एआयच्या पलीकडे आहे. प्रतिभा ही अत्यंत थोर गोष्ट आहे जी एआयला सापडू शकेल. मित्रांनो, मळवी करणे ही जी सुरुवात केलेली आहे ती दमदार आहे, दमदार आहे. आता त्यांच्यावर जबाबदारी अशी आहे की एका बाजूला त्यांनी अंगावर घेतलेले लढे 168 का 67 केसेस, उत्तम, याचा अर्थ तुम्ही बरं काम करता. तर एवढ्या केसेस आपल्या अंगावर होतात म्हणजे काहीतरी बरं असेल ना. आपल्यात सगळ्यात मोठा घोटाळा झालेला आहे तो हा की नवे शिकलेले नालायक निघाले. म्हणजे मी नेहमी हेच सांगतो, कर्मवीर अण्णा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, शाहू महाराज, अगदी आमच्याकडचे दाजीबा देसाई, नभू पाटील, सगळे हे खेडूतचे संस्थापक पूर्वीचे, हे सगळे असं म्हणत होते की आमच्या तालुक्यातली पोरं शिकली, तालुक्याचं कल्याण होईल. शिकलेले इतके फुटले की ते गावाचे राहिलेच नाही. आणि सगळ्यात संताप न येणारा, भ्रमिष्ट झालेला, मृत झालेला आपल्यातला नवशिक्षित वर्ग आहे. त्याला रागच येत नाही, त्याला संतापच येत नाही, त्याला वाईट काही दिसतच नाही. ज्याची जबाबदारी होती की खेड बदलवणं, त्यानंच खेड्याचा विध्वंस सुरू केला. पूर्वी वामनाची गोष्ट सांगितली जायची की वामन या राजानं बळी या राजाकडे हे मागितलं, एक पाय, हे मागितलं, दुसरा पाय, आणि नंतर त्याच्या डोकीवर पाय ठेवला. आता हे घरातच वामन जन्माला आलेले, दुसऱ्या वामनाचा शोध घ्यायची गरजच नाही. जो जो शिकला तो खेड्याचा राहिला नाही. मळवीकरांचं वैशिष्ट्य येत आहे की ते खेड्याचे आहे. त्याने तिकडच्या त्या कंपनीचं आंदोलन चालवलं. आता कुठल्या परवाच्या PSI न त्यांना हातच टाकलं, 1 नंबर होतो. कारण हे बघणाऱ्याला राग येत नाही. म्हणजे या माणसावर अमुक अमुक गुन्हा झाला, त्याला आत घातलं, वकिलांनी मदत केली. सामान्य चंदगडकर काय करत होते? यातनं वैफल्याकडे जर अशी संतापणारी माणसं गेली तर उद्याचे दिवे सुद्धा मंद होतील. हो काय? आणि या
या सगळ्या बाजूनं मिळत आहे. शिक्षण संपलेलं, आरोग्य संपलेलं, मल्टी स्पेशालिटी नावाची एक लुटारू दरोडेखोरांची टोळी चंदगडातच नव्हे तर सगळ्या भारतभर पसरलेली आहे. तुमचं काय तोडून कधी घेतील? इतक्या अस्थिर समाजात आपण जगतो आहोत आणि आम्हाला राग येत नाही. एका विमानतळावर काहीतरी चालतं आणि हा कोवळा पोरगा हा सगळा डिटेक्टिव्ह पद्धतीने हे करतो आणि ह्या पुस्तकामध्ये ते सगळं नोंदवतो. आणि इथं तर काय काय घडतंय ते असं म्हणाले की याच्यावर पुन्हा लिहायचंय, त्याच्यावर पुन्हा लिहायचंय. मग थोडं ध्यान, थोडं पचवून उलटी करू नका. ते बोलू द्या, ते पचू द्या. त्यावेळी आपल्या डोक्यातल्या व्यक्तिरेखा गेलेल्या असतात, राग लोक संपलेले असतात आणि मग त्यातनं काहीतरी नवीन निर्माण. बाळंतिणीला तळांची वाट बघावी लागली. आता तिही लागत नाही, फक्त करायची वाट लगेच शिजाय करून नॅचरल डिलिव्हरी व्हायची असेल तर कळा तर सुद्धा लागतील. कळा येईपर्यंत थांबण्याची तयारी लेखकाची असली पाहिजे. तुमच्यावर समाजाची जबाबदारी आहे, ती पार पाडा. यापेक्षा अधिक चांगले लिहा, हे चांगलं आहेच, त्याचं परीक्षण मोरेकरने केलेलंच आहे. अनेक गोष्टीबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्हाला मी फार त्रास दिला, कोणाला पडलं नसेल, पण माफी वगैरे काही मी मागत नसेल, तशी काय अपेक्षा करू नका. पण जे आहे ते तुमच्याशी बोलताना आनंद वाटला, इतक्या शांतपणे बोलला. या लोकांनी मला का बोलवलंय समजतच नाही. ते सारखं म्हणतात तुम्ही यायला पाहिजे होतं, मी येऊन पुन्हा शिवाय देण्यात काय अर्थ आहे. मलाही नेहमी वाटतं, पण बरं वाटलं तुम्हाला सर्व लोकांना बघून. नमस्कार.